2009 साली अ, जेव्हा माझी न्यूट्रिशनची सुरुवात झाली त्यावेळेस मी तुमच्यासारखाच विचार करत होतो. त्यावेळेस पूर्ण सेट फक्त 2,25,000 रुपयाला होतं. आज किंमत वाढलेली त्याची. मी पैशाचा विचार करत होतो आणि त्यावेळेस क्लब मध्ये जायचं, ते शेक बनवून द्यायचे. ते 2,000 2,25,000 भागिले 30, म्हणजे एका शेकची किंमत येते तेवढे पैसे आपण ऍडव्हान्स भरायचे आणि तिथंच शेक घ्यायचा. आठवड्यातून एकदा असं हॉल घ्यायचा हॉटेलचा आणि सगळ्या तालुक्यातील सगळ्यांनी एकत्र येऊन व्यायाम करायचा, अशी पद्धत होती 2009 साली. त्यावेळेस मी एक बँगलोर मध्ये एक मीटिंग अटेंड केली आणि तिथं माझ्या मित्राचा एक मित्र भेटला. तो गुजरातचा होता. तर त्याने मला एक साधं कॅल्क्युलेशन सांगितलं, एकदम सिंपल कॅल्क्युलेशन सांगितलं. आपण हे न्यूट्रिशन घेतो आपलं तरुण वयातलं वय वाढण्यासाठी घेतो मी. म्हणजे आता समजा माझं वय 42 आहे. मी वयाच्या 42व्या वर्षी हायएस्ट अमाऊंट अर्निंग करतोय. आता समजा माझ्या वयाच्या 42 वर्षात एखाद्या जणाचं 50,000 रुपये त्याचं अंतिम लिमिट असेल, याच्यापेक्षा तो वाढू शकत नाही. किंवा मी लाख रुपये कमवत असेल, प्रत्येक सण 2.25 लाख रुपये कमवत, ह्या मॅडम 25,000 कमवत असेल, प्रत्येकाचं वेगवेगळं. पण ह्या एज लिमिटला आपलं हे मॅक्सिमम कमवायची हे असतं. तर आणि आपले ह्या वयातले जर 4 ते 5 वर्ष वाढले आपण न्यूट्रिशन घेऊन, आपण जर तरुण राहिलो, आपली एनर्जी जर चांगली राहिली आणि ह्या वयातले 4 ते 5 वर्ष राहिले, तर तुमचे 2,25,000 रुपये महिन्याला किरकोळ आहे. हे कॅल्क्युलेशन मला त्या काळी पटलं त्याचं. माझ्या मित्राचा मित्र आहे, गुजरातमध्ये माझा मित्र होता, त्याचा क्लायंट तो होता आणि बँगलोरमध्ये आमची ओळख झाली. ह्या कॅल्क्युलेशनचा विचार करूनच मी 2009 ते 2025चा प्रवास केलाय आणि तो खूप समाधानी आहे. कारण 2009 साली माझे एक मित्र आहे पत्रकार, आता एक नायक वार्ताहरचे संपादक आहे. आम्ही डोंगरावर ट्रेकिंगला जायचो, तर त्यांनी मला सहज नेलं, म्हणजे चला एकदा तुम्ही न्यूट्रिशन घ्या म्हणे आमचं. तर मी क्लबला गेलो आणि एक दिवस शेक घेतला. पण माझं त्या काळात पण युरिक ऍसिड जास्त होतं आणि सकाळी उठलं की पाय टेकवल्यावर एकदम आगागागा. जोपर्यंत आपण एक 4-5 मिनिटं चालत नाही, चाल पडत नाही, तोपर्यंत पाय खूप दुखायचे. आणि मी ते एक दिवस न्यूट्रिशन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी उठलो, माझे पायच दुखले नाही. मी विचार करून राहिले आज काय वेगळं झालं असं, का आपण आपले पाय अजिबात दुखले नाही. तरी माझं युरिक ऍसिडची गोळी चालू होती. त्यावेळेस झायलोरिक नावाची गोळी होती. आता फेब्रुगेट वगैरे आल्यात नवीन मार्केटमध्ये. ती झायलोरिकची गोळी घेत होतो मी 2009 साली. वय माझं होतं 24-25 वर्ष. मग मी चाललो तर माझे पाय दुखले नाही. मग माझ्या लक्षात आलं का आपल्याला न्यूट्रिशनमुळे आपल्याला आपले पाय दुखत नाही. मग मी जाऊन त्या दिवशी गेलो आणि 2,000 रुपयाचं कॅल्क्युलेशन करून त्यांना 1 महिन्याचे पैसे देऊन टाकले आणि एवढे शेक तिथं राहायचे. अटेंडन्स राहायचं, शेक मायनस होऊन जायचे त्यांचे. अशा अशा प्रकारे माझी सुरुवात झाली. त्यानंतर मी प्रत्येकाला सांगत गेलो काही असं असं आहे, असं असं आहे, घेत जा घेत जा. पण मार्केटमध्ये मी कधी आलो नाही मार्केटिंग, कारण वेळच नव्हता माझ्याकडे. हॉस्पिटल, ओपीडी, सगळ्या याच्यात वेळ नव्हता. मी स्वतः घेत होतो, माझ्या फॅमिलीला देत होतो, मुलांना देत होतो. पण बाकी जर जवळचा असला तर प्रेग्नन्सीचे खूप सारे पेशंट आहे जे इन्फर्टिलिटी वगैरे साठी माझ्याकडे यायचे. त्यांना मी पहिले 3 महिने शेक द्यायचो आणि नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करायचो. आणि पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये जर आपण फक्त प्रोटीन आणि F1 जर दिला, तर खूप हुशार बाळ आणि खूप सुंदर गोरे, एकदम चांगल्या प्रकारचे म्हणजे बेबीज तयार होतात. आम्ही त्याच्यावर रिसर्च पण केलेलं आहे. म्हणजे माझ्याच फॅमिलीतले ज्यांनी घेतलं त्यांचे पोरं, ज्यांनी घेतलं नाही असे सगळे. आणि त्याच्यामध्ये तुमचे एग प्रिपरेशन चांगलं होतं, स्पर्म चांगलं होतं. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि एक सगळ्यात महत्वाचा एक्सपिरियन्स मला तुम्हाला शेअर करायचा आहे. तो खूप म्हणजे खूपच महत्वाचा आहे माझ्या जीवनामध्ये. माझे काका आहे, आता ते आपले गोर्डे सरांच्या गावचे. त्यांचं ऑलरेडी ब्रेनचं ऑपरेट झालं, ऍक्सिडेंट झाला होता आणि अशा याच्यात त्यांना हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आला तर चेस्ट पेन म्हणून ते माझ्या हॉस्पिटलला आले. मी ईसीजी केला, ईसीजी मध्ये हार्ट अटॅक होता. पण त्यांना दम खूप लागत होता. त्यांचं 2D इको केला, इजेक्शन फॅक्टर 20. मग त्यावेळेस मेडिकवर, सोनंबेकर हॉस्पिटल,
इथं ते त्यांनी पेशंटला हात लावायला सांगितलंच नाही, म्हणजे तुम्ही बायपास करा, पेशंट घेऊन जा. त्याच्यावर आम्ही सीडी घेतली आणि धर्माधिकारी हॉस्पिटलला गेलो. नाशिकमध्ये धर्माधिकारी हॉस्पिटल हे रिनॉल्ड हॉस्पिटल आहे. त्या सरांनी सांगितलं या पेशंटला काही मी हात लावत नाही, वय झालेले आहे, ब्रेनची सर्जरी झालेली आहे. पण मी काय या पेशंटला हात लावणार नाही, आणि हात लावायचा असला तुम्हाला तर तुम्ही काय करा, डेथ टेबलवर डेथची कन्सेंट आहे. आणि मला त्यातल्या त्यात नाईट वर्कची माहिती होती. ज्या पेशंटचा आम्ही डिस्चार्ज केल्यावर इजेक्शन फॅक्टर 20 होता, बेड रिडन पेशंट होतं, घरी ऑक्सिजन लावून होतं, अशा पेशंटला मी नाईट वर्क चालू केलं. नाईट वर्क चालू केलं, 3 महिने त्याला कंटिन्युअस दिलं. 3 महिन्यानंतर पेशंट घेऊन आम्ही रुबी हॉलला डॉक्टर सुनील साठेंकडे गेलो. आणि त्यावेळेस त्यांचा इजेक्शन फॅक्टर 45 झाला होता. आणि मग सुनील साठे सरांनी आधी राईट साईडची एन्जिओप्लास्टी केली, नंतर लेफ्ट साईडची केली. आता पेशंट एकदम ओके. माझे सख्खे काका आहेत, आणि या सगळ्या प्रवासात मी त्यांच्या बरोबर आहे, ऍडमिट असताना पण बरोबर आहे. म्हणून नाईट वर्क हे अबाउट 50 इयरच्या लोकांनी निदान 3 महिन्याला एक तरी घेतलं पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट आहे, जे अशा अशा एक्सपिरियन्स मधून गेलेलो आहे. आणि याचे साक्षीदार आमचे गोरडे सर सुद्धा आहे. यस यस यस, बघा खूप छान अमेझिंग रिझल्ट आहे. तर न्यूट्रिशनचं महत्व